नमस्कार मंडळी ठरलं तर मग या मालिकेचा आजचा भाग खूपच सुंदर दाखवलाय। मालिका आता एका जबरदस्त टर्निंग पॉइंटवरती आलेली आहे। अर्जुन सायली आता इकडे अस्मिताचं आणि चैतन्य या दोघांचं सुद्धा लग्न लावून देणार आहे। चैतन्य अस्मिताच्या बाळाची जबाबदारी घेणार आहे। तर सायली समोर आता सगळा भूतकाळ समोर येत सायली आता 2 जुळ्या बाळांना जन्म देणार आहे। पण त्याच वेळेला आता इकडे प्रिया सुद्धा जेलमध्ये तिच्या बाळाला जन्म देणार आहे। मंडळी इकडे मालिकेमध्ये आता 7 महिन्यांचा लीप येणार आहे। सायली जुळ्या बाळांना तर प्रिया तिच्या बाळाला जन्म तर देणार आहेच, पण त्याचबरोबर आता इकडे महिपत हा जेलमधून बाहेर सुटणार आहे आणि साक्षीने सुद्धा स्वतःच्या चेहऱ्याची प्लास्टिक सर्जरी करून घेतलेली आहे। म्हणजे साक्षीच्या ठिकाणी आता एक नवीन पात्र आलेलं आहे आणि हा जेलमधून सुटलेला महिपत पुन्हा एकदा आता अर्जुन आणि सायलीच्या आयुष्यात खूप मोठं वादळ घेऊन येणार आहे। तर इकडे प्रिया स्वतःच्या आणि सायलीच्या एका बाळाची अदलाबदली सुद्धा करणार आहे। तर मंडळी आता नेमकं हे सगळं कसं घडणार आहे, काय घडणार आहे, सगळं काही आपण डिटेल्समध्ये आजच्या भागामध्ये पाहूया। पण त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आत्ता सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे मालिकांचे असेच येणारे नवीन व्हिडिओज, नवीन अपडेट सगळ्यात आधी तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहेत। आणि हो, व्हिडिओला लाईक करायला सुद्धा विसरू नका। इकडे जेव्हा आता पूर्णाजीनी सायलीच्या म्हणजे अर्जुनच्या वाढदिवसाचा जो आठवणी काढलेल्या असतात त्याच्यामध्ये सायलीला तिचा सगळा भूतकाळ आता आठवायला सुरुवात होतो। म्हणजे जशी पूर्णाजी जे काही सांगत असते ते सगळंच्या सगळं सायलीच्या आता डोळ्यासमोर आलेलं आहे। अर्जुनच्या वाढदिवसाच्या दिवशी अर्जुनला तो औक्षण शब्द बोलता येत नव्हता, त्यानंतर सायलीने अर्जुनचं केलेलं औक्षण, पूर्णाजीने अर्जुनच्या गळ्यात घातलेला तो पेंडंट आणि त्यानंतर सायलीने केलेला हट्ट म्हणजे तन्वीने केलेला हट्ट, हे सगळं काही आता इकडे सायलीला आठवतं। आणि सायली आता ह्या सगळ्या आठवणी जशा घडल्या होत्या तसं सगळ्यांसमोर एक एक गोष्ट सांगत असते। आणि आता हे सगळं ऐकल्यावर सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसला। म्हणजे सायलीला ह्या सगळ्या गोष्टी कशा काय माहीत असणार आहेत? अर्जुन आणि तन्वीच्या भूतकाळामध्ये घडलेल्या गोष्टी हुबेहूब अगदी जशाच्या तशा सायलीने सांगितल्यानंतर मात्र रविराजांना खूप मोठा शॉक बसलाय। रविराज म्हणतात की हा कसला योगायोग आहे, सायलीला कसं काय हे सगळं माहिती आहे? हे तर तन्वीच्या आयुष्यामध्ये घडून गेलेलं आहे। तर प्रतिमाला सुद्धा आता खूप मोठा धक्का बसलाय। प्रतिमा म्हणते हे सगळं सायलीला कसं काय माहीत, तिला कसं काय ह्या सगळ्या गोष्टी आठवत आहेत? आणि आता जेव्हा प्रतिमा ह्या सगळ्या गोष्टींचे तर्कवितर्क लावते आणि प्रतिमाच्या मनात आता शंकेची पाल चुकचुकलेली आहे। आणि प्रतिमाच्या मनात आता ही शंका निर्माण होते की म्हणजे सायलीच माझी तन्वी आहे की काय, हा प्रश्न आता प्रतिमाच्या मनात निर्माण होतो। पण इकडे सायली मात्र पूर्णाजीला गप्पा सांगतच असते, म्हणजे अर्जुन आणि तिच्यामध्ये झालेल्या सगळ्या गोष्टी सांगत असते। आणि पूर्णाजीसुद्धा म्हणतात की अगं तन्वी, तुला तर सगळ्या गोष्टी जशाच्या तशाच माहीत आहेत, तुला तर सगळंच आठवतंय। आता मात्र रविराजांना सुद्धा ह्या गोष्टीवरती संशय येतो की नाही, इथे काहीतरी गडबड आहे। सायलीला तन्वीचा बाळपणीच्या सगळ्या गोष्टी कशा काय आठवतील? बाकी सगळ्यांना इथे आश्चर्याचाच धक्का बसलाय। तेव्हा प्रतिमा म्हणते अगं सायली, तुला ह्या सगळ्या गोष्टी कशा काय आठवत आहेत? पण आता पूर्णाजी असल्यामुळे कल्पना तिथेच थांबून जाते। म्हणजे आता पूर्णाजीच्या समोर तन्वी आहे आणि कल्पना असा प्रश्न विचारते म्हटल्यानंतर आणखीनच प्रॉब्लेम होईल, म्हणून आता कल्पना थांबते। पण आता जेव्हा पूर्णाजी तिथून उठून जातात तेव्हा मात्र लगेचच येते प्रतिमा इथे सायलीच्या जवळ येते आणि सायलीला म्हणते सायली बाळा, तुला तन्वीच्या आणि अर्जुनच्या भूतकाळातल्या ह्या सगळ्या गोष्टी कशा काय माहीत? तुला कोणी सांगितल्या का? अच्छा, अर्जुनने तुला हे सगळं काही सांगून ठेवलं होतं का? त्यावर सायली म्हणते की नाही पूर्णाजी, प्रतिमात्या, असं यांनी मला काहीच नाही सांगितलं। खरं तर पूर्णाजी माझ्याशी बोलायला लागल्या आणि माझ्या तोंडातून हे सगळे शब्द आपसुकच निघाले। मला फक्त पूर्णाजींशी बोलायचं होतं, त्यांच्या होला हो करायचं होतं, पण हे सगळं मी कशी काय बोलून गेले माझं मलाच कळलं नाही। हे सगळं घडलं होतं का त्यावेळेला? तेवढ्यात रविराज आणि लगेच प्रतिमा म्हणतात अगं सायली, हो हे असंच घडलं होतं। तू आता ज्या प्रकारे वर्णन केलंस ना सायली, अगदी सेम सगळ्या गोष्टी जशाच्या तशा घडल्या होत्या। आणि आता तू जे सगळं काही सांगत होतीस ना, असं वाटत होतं की खरंच हे सगळं काही तन्वी सांगते आणि तिलाच हे सगळं आठवलंय। आता सायलीला सुद्धा कळत नाही की नेमकं हे सगळं काय घडलंय। पण रविराजांच्या मनात मात्र आता खूप मोठी शंकेची पाळ चुकली आहे आणि ते म्हणतात की काही झालं तरी मला ना ह्या विषयावर अर्जुनशी बोलायलाच हवं। सायलीची आणि प्रतिमाचे सगळ्या गोष्टी सेम जुळत्या मिळत्या आहेतच, पण तन्वीचा आणि सायलीचा स्वभावसुद्धा सेम आहे। आणि तन्वीच्या लहानपणीच्या गोष्टी सायली अगदी जशाच्या तशा कशा काय वागू शकते? रविराज म्हणतात की नाही, मला लवकरात लवकर अर्जुनशी या गोष्टीबद्दल ना बोलायला हवंच। माझ्या मनात जी काही शंका आली आहे ना, ती जर शंका खरी असेल का? आता रविराज म्हणतात की नाही, मी उगाचच नको ती स्वप्न बघायला नको, मी आधी अर्जुनशी बोलूनच घेतो। इथे रविराजांना आता सायलीमध्ये तन्वीचा भास होत असतो, त्यांना सुद्धा सायलीच तन्वी असल्याचं जाणवायला लागलेलं आहे। पण ते आता स्वतःच्याच मनाची ते समजूत घालत असतात।
तर मंडळी इकडे प्रियाने जे पत्र पाठवलेलं असतं कल्पनाच्या नावाने, ते पत्र आता कल्पनाच्या हाती न पडता अश्विनच्याच हाती लागलेलं आहे. आणि त्याच्यामुळे अश्विन म्हणत असतो की म्हणजे ह्या मुलीने ही गोष्ट घरापर्यंत कळवण्यासाठी पुन्हा एक नवीन कारस्थान तयार केलेलं आहे. आणि अश्विन ते पत्र आता घरी कोणाच्याही हाती लागू देत नाही. आणि प्रियाचा आता हा सुद्धा प्लॅन फसलेला आहे. प्रिया तिथे कॉन्स्टेबलला म्हणत असते, हो माझं पत्र माझ्या घरच्यांपर्यंत नक्की पोहोचवलं का? जर ते घरच्यांपर्यंत तुम्ही पाठवलंय तर मग कल्पना मला अजून भेटायला कशी नाही आली? प्रिया म्हणते, तुम्ही नक्की ते पत्र पाठवलं ना? ती म्हणते, अगं हो, तू सांगितलेलं पत्र त्याच पत्त्यावरती आम्ही पाठवलेलं आहे. मग प्रिया म्हणते की एवढी मोठी गोष्ट कळल्यानंतर हे सुभेदार कोणीच मला भेटायला कसे काय नाही आले? नाही, तुम्ही एक काम करा, तुम्ही पुन्हा चेक करा. मला असं वाटतं ते पत्र तिथपर्यंत पोहोचलंच नाही आहे. तुम्ही एक काम करा ना, मी आणखीन एक पत्र देते. त्यावर आता त्या पोलीस म्हणतात की अहो असं सारखं नाही पाठवता येत, कायद्याचे काही नियम आहेत, एकदाच तुम्ही पत्र पाठवू शकता. आणि ते पत्र तिकडे पोहोचलं सुद्धा आहे. आता ते कोणाच्या हाती लागलं की नाही लागलं ते तर आम्हाला माहीत नाही. कदाचित तुम्हाला कोणाला भेटायची इच्छा सुद्धा नसेल आणि म्हणूनच ते पत्र मिळाल्यानंतर सुद्धा तुम्हाला भेटायला इथे कोणीही आलेलं नाही आहे. तुम्ही आता हा सारखा आरडाओरडा करून आम्हाला त्रास देऊ नका. तर इकडे आता अस्मिताच्या डिवोर्सची केस पुन्हा सुरू झालेली आहे, म्हणजे पुन्हा हिअरिंग घेतलेली असते. आणि मंडळी आता इकडे सचिनने चैतन्य आणि अस्मिता विरोधात बऱ्याचशा गोष्टी कोर्टामध्ये सादर केलेल्या असतात. अस्मिताला आणि चैतन्याला बदनाम करण्याचा प्रचंड प्रयत्न केलेला असतो. पण त्याच वेळेला आता अर्जुनने तिथला जो CCTV फुटेज आहे, ज्या वेळेला चैतन्याला सचिनने प्रचंड मारहाण केलेली असते आणि अस्मिता आणि त्याच्यातलं जे बोलणं ते सगळं काहीतरी रेकॉर्ड झालेलं आहे. आणि चैतन्याने स्वतः आपलं आणि अस्मिताचं नातं किती पवित्र आहे हे सगळ्यांसमोर सिद्ध करत सचिनचा खोटारडेपणा इथे सगळ्यांच्या समोर आलेला आहे. आणि फायनली प्रेक्षकांना इकडे आता सचिनचा आणि अस्मिताचा घटस्फोट झालेला आहे. आणि आता अर्जुन ही सुद्धा केस जिंकल्यामुळे आता सचिनच्या मनात अर्जुनबद्दल प्रचंड राग निर्माण झालाय. आणि आता इथे सचिन म्हणत असतो की अर्जुन सुभेदार, मी तुला काही सोडत नसतो. मी तुम्हा सुभेदारांना कोणाला सुखाने जगू देणार नाहीये. मी तुम्हा सगळ्यांना रस्त्यावर आणणार आहे. आता इथे सचिनच्या मनात सुभेदार आणि अश्विनबद्दल प्रचंड राग निर्माण झालेला आहे, सुडाची भावना निर्माण झाली आहे. तर इकडे महिपत शिकरेची आता जेलमध्ये हिअरिंग असते आणि त्याच्यामध्ये आता सचिनने महिपतला बाहेर काढण्यासाठी सगळेच प्रयत्न केलेत. पण जेव्हा तिकडे वकिलांचं आणि सचिनचं बोलणं सुरू असतं तेव्हा चैतन्यने ह्या दोघांना एकत्र पाहिलेलं आहे. आणि नेमकी त्याच दिवशी आता महिपतची हिअरिंग असल्यामुळे चैतन्याला कळतं की हा सचिन तर महिपतला सोडवण्याचा प्रयत्न करतोय. तर इकडे चैतन्य लगेच अर्जुनला फोन करून त्या गोष्टीची इन्फॉर्मेशन देतो. पण ह्या सगळ्याला आता खूप उशीर झालेला असतो, म्हणजे चैतन्याला ही गोष्ट खूप उशिरा कळते. काही वेळातच हिअरिंग असते आणि फायनली इकडे महिपतची केस सुरू असताना महिपतची जेलमधून सुटका झालेली आहे. आणि जेव्हा ते इकडे चैतन्य अर्जुनला फोन करतो की महिपत शिकरेला सोडवण्यासाठी सचिन प्रयत्न करतोय आणि त्यांनी आजचीच हिअरिंग घेतलेली आहे, अर्जुन आपल्याला लवकरात लवकर काहीतरी करायला हवं, कारण आत्ता काही मिनिटातच त्यांची हिअरिंग सुरू होणार आहे. आता मात्र हे ऐकून अर्जुनला खूप मोठा धक्का बसलाय. पण अर्जुन आणि चैतन्य आता इकडे काही करण्याआधीच महिपत शिकरे ह्याला जेलमधून बाहेर काढलाय, म्हणजे तो निर्दोष बाहेर सुटलेला आहे. इकडे महिपत शिकरे जेव्हा त्या जेलमधून बाहेर येतो आणि जेव्हा तो साक्षी शिकरेला भेटायला जातो तेव्हा साक्षी शिकरेने स्वतःच्या चेहऱ्याची ऑलरेडी प्लास्टिक सर्जरी करून घेतलेली असते. आणि महिपत शिकरे आता ज्या साक्षी शिकरेला भेटायला जातो तिथे ऑलरेडी नवीन साक्षी उभी आहे, म्हणजे साक्षीने प्लास्टिक सर्जरी करून घेतल्यामुळे महिपत समोर साक्षीचा आता नवीन चेहरा आलेला आहे. तर मंडळी इकडे आता अस्मिताचा आणि सचिनचा घटस्फोट झाल्यानंतर अर्जुनला आणि सायलीला तिच्या आता भविष्याची काळजी लागलेलीच असते. आणि त्यानंतर सायली आता इथे अर्जुनला सुचवते, एवढ्या वयात अस्मिताताईंनी असं एकटीने तिचं आयुष्य काढणं मला तरी बरं वाटत नाही आहे. मी काय म्हणते की अस्मिताची जर इच्छा असेल आणि ती तयार असेल तर आपण त्यांच्या दुसऱ्या लग्नाचा विचार करूया का? सुरुवातीला अर्जुन ह्या गोष्टीसाठी तयार नसतो आणि त्यालाही असं वाटतं की अस्मितासुद्धा तयार होणारच नाही. पण आता इथे सायली मात्र घरच्यांना सगळ्यांची समजूत घालते. ही गोष्ट अर्जुनला, घरच्यांना आणि अस्मिता सगळ्यांनाच पटवून देते. अस्मिता खरं तर तयारच नसते ह्या लग्नासाठी, पण आता सायलीने आणि सगळ्या गोष्टीची समजूत घातल्यानंतर कल्पनासुद्धा अस्मिताला ह्या सगळ्या गोष्टीसाठी तयार करते. पण या सगळ्यामध्ये आता अस्मितासाठी कोणता मुलगा पाहायचा हे जेव्हा प्रश्न निघतो तेव्हा मात्र सायली म्हणते की चैतन्य भाऊजी. मला असं वाटतं की चैतन्य भाऊजी ही जबाबदारी चांगलीच घेऊ शकतात. आणि हा विषय आता अर्जुन आणि सायलीने चैतन्यासमोर आणलेला आहे. आणि त्याच्यामुळे आता अस्मिता आणि चैतन्य खरं तर सुरुवातीला ते दोघंसुद्धा तयार नसतात, कारण त्यांचं नातं हे बहीण भावाचं असतं. पण त्यांच्यामध्ये बहीण भावाच्या आधी खूप चांगली मैत्रीसुद्धा असते. आणि त्याच्यामुळे आता सायली आणि अर्जुनच्या सांगण्यावरून चैतन्याने स्वतः म्हणजे अस्मिताची आणि अस्मिताच्या बाळाची दोघांची सुद्धा जबाबदारी घेण्याची ठरवलेली आहे.
आणि मंडळी इकडे आता सगळ्या सुभेदारांनी मिळून अस्मिताचं आणि चैतन्याचं लग्नसुद्धा लावून दिलेलं आहे. तर मंडळी इकडे आता अस्मिता आणि सचिनच्या लग्नानंतर मात्र मालिका आता खूप मोठा लीप घेणार आहे, तो म्हणजे 7 महिन्यांचा. 7 महिन्यानंतर आता सायलीला आणि प्रियाला दोघींना सुद्धा 9 महिने पूर्ण झालेले आहेत. आणि जेव्हा सायलीला तिकडे लेबर पेन सुरू होतात तेव्हाच प्रियाला सुद्धा लेबर पेन सुरू झालेत. आता प्रिया जी प्रेग्नंट आहे ही न्यूज 9 महिने पूर्ण होत आली तरी सुद्धा आता सुभेदारांना समजली नाही आहे, म्हणजे अश्विनने ती समजूच दिली नाही आहे. पण जेव्हा आता सायलीला इकडे लेबर पेन सुरू होतात त्याच वेळेला इकडे प्रियाला सुद्धा लेबर पेन सुरू झालेत आणि दोघींची डिलिव्हरी सुद्धा आता एकाच दिवशी झालेली आहे. पण प्रियाने मात्र इकडे आता सुभेदारांना उद्ध्वस्त करण्यासाठी, कारण अश्विनने तिला प्रियाला नाकारलं, तिच्या बाळाला सुद्धा नाकारलं, त्याच्यामुळे प्रियाच्या मनात आणखीन सुडाची खूप मोठी भावना निर्माण झाली आणि त्याच्यासाठी तिने पुन्हा एकदा महिपतचा आणि साक्षीचा वापर केला. आता महिपतने इकडे सगळ्यांसमोर सुधारण्याचं, चांगलं वागण्याचं नाटक केल्यामुळे महिपत जेलमधून तर बाहेर आलेला आहे, पण महिपतच्या मनात अजूनसुद्धा सुभेदारांच्या बद्दल प्रचंड राग आणि तिरस्कार असतो. खरं तर महिपतचं हे सगळं नाटक असतं जेलमधून बाहेर येण्यासाठी आणि त्याने सुद्धा आता प्रियाशी हात मिळवणी करत पुन्हा एकदा सुभेदारांना उद्ध्वस्त करण्याचा प्लॅन केलेला आहे. आणि त्यासाठीच आता प्रियाची मदत घेऊन प्रियाच्या बाळाची आणि सायलीच्या बाळाची तिने अदलाबदली घडून आणलेली आहे. आता प्रियाचं आणि महिपतचं इतकं मोठं कारस्थान कोणाच्याही लक्षात आलेलं नाही आहे आणि प्रियाची मुलगी आणि सायलीचा मुलगा हा आता अदलाबदली झाल्यामुळे मंडळी मालिकेमध्ये आता खूप मोठा ट्विस्ट येणार आहे. आणि या गोष्टीमुळेच आता प्रियाच्या आणि महिपतच्या या मोठ्या कारस्थानामुळेच सायली ही तन्वी आहे हे सत्य तर सगळ्यांसमोर येणारच आहे. पण महिपतने आणि प्रियाने मिळून सायलीच्या बाळाची सुद्धा अदलाबदली केलेली आहे आणि प्रियाला सुद्धा अश्विनपासून एक मूळ झालंय हे सुद्धा सत्य आता सगळ्यांच्या समोर येणार आहे. पण आता हे सगळं नेमकं कसं घडणार आहे, काय घडणार आहे हे आपल्याला येणाऱ्या पुढच्या भागांमध्येच पाहायला मिळणार आहे मंडळी. पण तुम्हाला हा मालिकेचा चेंज आवडणार आहे का? मालिकाने घेतलेला हा 7 महिन्यांचा लीप तुम्हाला सुद्धा आवडला आहे का हे कॉमेंट करून नक्की सांगा. आणि आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा कॉमेंटमध्ये नक्की सांगा. तर मंडळी आजचा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि मालिकांचे असेच रोजचे नवीन अपडेट पाहायचे असतील तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे असेच येणारे नवीन अपडेट सगळ्यात आधी तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहेत.